सातारा से उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विरोधियों पर करारा वार करते हुए कहा कि मैं जहां भी जाता हूं विरोधियों के पेट में दर्द शुरू हो जाता है। उन्होंने तंज कसते हुए कहा कि कुछ लोगों की राजनीति ही राजनीति करना है, जबकि मैं यहां खेती करने आता हूं। और इतना ही नहीं, शिंदे ने चुटकी लेते हुए कहा कि अब उनके पेट दर्द का इलाज भी हमारे पास है। बालासाहेब ठाकरे अस्पताल में होगा राजनीति पेट दर्द का पूरा इलाज किया जाएगा। पोटात दुखतं, कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतं, त्यामुळे मी काय त्याचा विचार करत नाही। या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत। बरोबर साहेब, एवढं पूर परिस्थिती दरम्यान पण आपल्या सरकारनं खूप चांगली मदत केलेली आहे, पण तरी सुद्धा आता काळी दिवाळीचं आंदोलन एक वरच्या त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहेत। त्यांना वाटलं नव्हतं की 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर होईल आणि पैसे दिवाळी मी म्हणालो होतो ना दसऱ्याच्या मेळाव्यात की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। त्याप्रमाणे आम्ही पैसे देणंही सुरू केले, त्यांच्या खात्यात पैसेही जाऊ लागलेत। त्यामुळे बोलणार काय, मुद्दा नाही। मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे। म्हणजे विरोधकांचे लोकांचे दिशाभूल करायचा हा प्रयत्न सुरू आहे का? दिशाभूल त्यांनी नेहमी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतातच। ते शेतीचा असू द्या, निवडणुकीचा असू द्या, कुठलाही विषय असू द्या, त्यांना बघा जर चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे। हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्रजींना जाऊन बुके देत होते ना, चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना। आता लगेच त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री कसा फेल झाला, मुख्यमंत्री कसा अपयशी आहे, हेच म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे। आणि हे खरं म्हणजे हे रडगाणं आहे, कायमचं रडत राहायचं। बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही लढायला शिकवलेलं आहे, ते म्हणून आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय आणि लोकांनी देखील आम्हाला स्वीकारलंय।